कोकणातल्या गौरी गणपती सणामध्ये गौरी पूजनाला गौरी आवाहनाला या दोन्ही दिवसांना महत्त्व असतं। अगदी पारंपरिक पद्धतीनं कोकणातला गौरी गणपतीचा सण साजरा केला जात असतो। आता मी गौरी पूजनाच्या ठिकाणी आहे। अगदी पारंपरिक पद्धतीनं हे गौराईचं या ठिकाणी पूजन होतंय। मुखवटे असतील किंवा जी काही निसर्गात मिळणारी फुलं आहेत कोकणात, ती सर्व फुलं या पूजेमध्ये या विधीमध्ये वापरले जातात। अत्यंत रूढी प्रथा परंपरा जी पूर्वापार चालत आलेली आहे त्यामध्ये कोणताही बदल न होता हा गौरी पूजनाचा सण या ठिकाणी किंवा गौरी पूजन जे म्हणतो ते या ठिकाणी साजरा होत असतं। मी इथल्या काही महिलांशी बोलणार आहे। कोकणातल्या पाणवट्यावरती हे गौरीचे पूजन झालेलं आहे। रूढी प्रथा परंपरा वर्षानुवर्ष हे चालत आलेलं आहे। काय सांगाल, कसा सण साजरा केला जातो आपल्याकडे? घरी गणपती आले की तिसऱ्या दिवशी गौरी आणतो आम्ही आणि नदीवर येतो, 10 खडे काढतो डोळे मिटून आणि मग त्याची 10 खड्यांची पूजा करतो। हळद कुंकू वाहून फळं वगैरे घालतो, त्यांची पूजा करतो, नैवेद्य दाखवून पूजा करतो, घंटी वगैरे वाजवून आणि मग आम्ही मंगळागौरीचं जरासं पूजा करतो, आरती करतो आणि मग घरी जातो सर्व घंटे वाजवत, गवर आली घरी असं म्हणत जातो घरी। तर ही रूढी प्रथा परंपरा आहे, अनेक वर्षांपासून वर्षानुवर्ष चालत आलेले आहे आणि अगदी पुढचे 2-3 दिवस म्हणजे अगदी गणपती विसर्जनापर्यंत, गौरी गणपती विसर्जनापर्यंत कोकणात आणखीन एका महिलांच्या झिम्मा फुगडी किंवा विविध जे काही खेळ आहे त्यांची भर पडणार आहे। अत्यंत पारंपरिक पद्धतीनं हा उत्साह, हा सण इथं साजरा केला जातोय। कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।